सराटीमध्ये पुन्हा उपोषणाला बसणार असा इशारा जो आहे तो मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये जरांगे पाटलांनी जाहीर सभा घेतली। यावेळेस मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी विविध विषयांवरती भाष्य केलं। तर विधान परिषद निवडणुकीमध्ये ओबीसी नेत्यांना मत देणाऱ्यांना पाडा असं म्हणत जरांगेंनी पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्यावरती निशाणा साधलाय। तर मनोज जरांगे पाटील यांनी एका प्रकारे इशाराच दिलाय, पुन्हा एकदा ते आमरण उपोषणाला बसणार आहेत। तर विधान परिषदेमध्ये ओबीसी नेत्यांना ज्यांनी मतं दिली त्या लोकांना पाडा असं जे आवाहन आहे, असा जो इशारा आहे तो मराठा बांधवांना त्यांनी दिलेला आहे असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या पंकजा मुंडे यांच्यावरती निशाणा साधलाय। तर विधान परिषदेमध्ये पंकजा मुंडे या निवडून आल्या आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले। 20 तारखेला मी आमरण उपोषण यासाठी सुरू करतोय की सरकारला मला पुन्हा एक संधी द्यायची की मला आणि माझ्या मराठ्याला मुंबईला पण यायचं नाही आणि तुमचे उमेदवार पण पाडायचे नाही। ऐका मी काय सांगतोय, सुधारले तर सुधारले, नाही सुधारले तर 288 पाडणार बे 288 आणि मुंबईला बी जाणार मराठी। 20 तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण। महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विश्वासात घेऊ 288 उमेदवार उभे करायचे का पाडायचे एक, आणि दुसरं मुंबईला किती तारखेला जायचं या दोन्ही तारखे आपण 20 तारखेला तारखे ठरवू। पण 20 ला आमरण उपोषण केल्यामुळे मधल्या काळात आले ठेप्याला तर चांगलं। तुमचा आनंद तुम्ही नक्की व्यक्त करावा, तुम्ही तुमची मिरवणूक अवश्य काढावी। मराठ्याच्या आमदाराचं मतदान घेऊ, मराठ्याच्या दारात जाऊन डीजे वाजून जर शिव्या दिल्या तर मी तो त्रास सहन करणार नाही। त्यामुळे मराठ्यांच्या मतदारांनी ज्यांनी आमदारांनी मतदान केलंय त्यांनी त्या ओबीसीच्या नेत्याला नीट सांगायचं, मराठ्यांचा होणारा त्रास मी सहन नाही करू शकत। आणि मराठ्याचं मतदान घेऊन जे विधान परिषदेवरती आमदार झालेत त्यांनी जर त्रास दिला तर ज्या मराठ्याच्या आमदारानं त्याला मतदान केलं होतं त्याला पहिला आम्ही पाडणार। आता जाहीर संभाजीनगर मधून सांगतो, सरकार छगन भुजबळ तुला काय सांगू, आता तू काय घातपात करणार आहे बरबा, किंवा सरकार मला काय घातपात करीन मा, तू मी त्या दिवशीच बेडातून सांगितलं फक्त रच्चे झोपल्यावर येऊ, जो कोण मला मारणारा येणार आहे ना त्याला म्हणा फक्त मी जागा असल्यावर तो एका बुकेत जाता नाही पाडे का मराठीचा आवाज सांगणार। तू काय मला साधं सोपं समजतो का काय, मी फक्त वजनाने कमी बाकी कमी नाही। आणि मला ते येड समजत ते छगन भुजबळ मला म्हणतोय कसलं काही नाही दिसतंय येड आहे त्याला अभ्यास नाही। मी कसला काही दिसतो, तुला काय करायचं, मला काय लग्न करायचं तो असं तू काय मुके घ्यायचं का मला। तर आपण पाहिलं अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे ओबीसी नेत्यांवरती निशाणा साधताना दिसतायत। तर दुसरीकडे याच अंतरवली सराटीमध्ये पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शनिवारी अंतरवली सराटीमध्ये ओबीसी बांधवांनी गुलाल उधळत आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला। यावेळेस मुंडे समर्थकांनी गावात डीजे लावून मिरवणूक देखील काढली। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आंदोलन केलेल्या या गावामध्येच नुकताच वडीगोद्री इथं ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला देखील पाठिंबा देत रॅली काढली होती। तर पंकजा मुंडे समर्थक आणि ओबीसी आंदोलकांनी गावातून रॅली काढून आपला आनंद व्यक्त केलाय। तर याबाबत आपण आपले प्रतिनिधी रवी यांच्याकडे जाऊया। रवी, अंतरवली सराटीमध्ये दोन वेगवेगळी चित्र पाहायला मिळतात। एकीकडे मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहेत, ओबीसी नेत्यांवरती निशाणा साधतायत, तर दुसरीकडे ही दृश्य पाहतोय पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत करण्यात आलं। एक वेगळाच उत्साह ओबीसी बांधवांमध्ये दिसतोय। आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील मागच्या 10 महिन्यांपासून याच गावामध्ये म्हणजे अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करतायत आणि आंदोलन करताना याच गावामध्ये आपण जर बघितलं तर ओबीसी बांधव आतापर्यंत बाहेर येताना आपल्याला बघायला मिळत नव्हता, मात्र आता कुठेतरी या ओबीसी बांधव सुद्धा
जल्लोष साजरा करताना बघायला मिळतो, विरोध करताना बघायला मिळतो आणि आरक्षणासाठी लढताना बघायला मिळतो. पंकजा मुंडे यांच्या विजयाची शनिवारी रात्री डीजेवर मिरवणूक काढून या गावामध्ये ओबीसी बांधवांनी जल्लोष साजरा केला आहे. आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून ओबीसी आणि मराठा या हा जो वाद आहे तो होताना आपल्याला बघायला मिळतो आणि त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी बांधव सुद्धा आता घराबाहेर पडलाय आणि सीटेवर मिरवणूक काढत पंकजा मुंडे यांच्या विजयाची रॅली काढत जल्लोष साजरा करताना आपल्याला बघायला मिळतंय. जी याकडे लक्ष असलेलं धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.